कोण हे? कोण? सावरकर. वीर सावरकर. हे असे वेशांतर. वेशांतर इंग्रजांना चकवण्यासाठी. खरे तातारावांचा महिमा आपल्याला नवीन आहे. आता एक मिनिट थांब. इंग्रजांना जाऊन 9 वर्ष झाली आता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आहोत आपण. काँग्रेस ही तेही काळे इंग्रजच. त्यांना कळू नये ना की तात्यारावांचा आपल्याला पाठिंबा देते म्हणून वेशांतर. आणि तसेही मोठमोठ्या मोहिमांमध्ये छुपा सहभाग घेण्याचा इतिहास आहे तात्यारावांचा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रंगभूमी.com वर. मी वर्सेस मी नाटकाच्या तालमीला आम्ही आलेलो आहोत. माझ्यासोबत नाटकातली सगळी स्टारकास्ट आहे आणि आत्ता माझ्यासोबत आहेत महेश सुभेदार. नमस्कार. आम्हाला सांगा ना, मी वर्सेस मी नाटकाबद्दल, तुमच्या व्यक्तिरेखेबद्दल. आणि आता अटायरमध्ये आहेत सर, मस्त धोती कोटी घातली आहे, छान सदरा घातलेला आहे व्हाईट. सांगा ना काय कॅरेक्टर आहे? नाटकाच्या पहिल्या म्हणजे पडदा उघडल्या माझी एंट्री आहे आणि ती शेवटपर्यंत थोडेफार मध्ये असं मी वेगवेगळ्या याच्यामध्ये आहे. नाटकाचा जॉनर खूप वेगळा आहे, खूप मजेशीर आहे आणि एकतर सो कॉल्ड सो बिग आर्टिस्ट आज माझ्याबरोबर आहेत. ऋषिकेश जोशी सारखा एक उत्तम अभिनेता, शिल्पा तुळसकर अभिनेत्री, क्षितिज दाते आहे, चिन्मय आहे. म्हणजे तसं म्हटलं तर माझ्या वयाच्या मानाने हे सगळे तसे लहान आहेत, पण अनुभवानी आणि त्यांच्या कारकिर्दीत ते खूप महान आहेत आणि ग्रेट आहेत सगळी. संजय जामखंडी आमचा जो दिग्दर्शक आहे, हा त्याचं पहिलंच व्यावसायिक नाटक. हा माझ्याबरोबर त्याच्या म्हणजे काय म्हणू तुम्ही त्याला, प्रायोगिक रंगभूमीच्या सुरुवातीच्या काळात माझ्याबरोबर त्यांनी काही एकांकिका वगैरे असं आम्ही अंबरनाथ बदलापूर जवळजवळ असल्यामुळे तो आम्ही त्या केलेल्या होत्या. त्या मला माहिती आहे की तो कसा आहे, त्याचा जॉनर काय असू शकतो किंवा कशा पद्धतीने तो नाटक बसवतो, त्यासाठी किती मेहनत घेतो आणि किती त्या गोष्टींवरती तो ठाम असतो. हे फार छान आहे. आणि अचानक त्यांनी मला आज जवळपास मी 6-7 वर्षानंतर मी आज रंगभूमीवरती परत आलोय. म्हणजे यू कॅन से की लॉकडाऊनच्या आधी 2 वर्ष आधी संगीत शंकरासारखं नाटक मी केलं होतं. त्याच्यानंतर आज मी डायरेक्ट या नाटकामध्ये आलो आणि संजय सारखा दिग्दर्शक जो माझा खूप छान गोड मित्र पण आहे, वेगवेगळ्या पद्धतीने तो मयदादा असं करूया ना, असं करून बघा ना, असं खूप सूचना देत असतो. म्हणजे नाही हे जमत नाही, मग हे जमतं का बघा, हे जमत. आणि त्याच्यात सोबत जोशी जर आहेतच, नाही मग हे असं नाही, याला असं अशा पद्धतीने हा जमलं तर असं त्याच्यात स्टाईलमध्ये तो छान सगळं सांगत असतो. क्षितिज दाते उत्तम अभिनेता आहेच आणि आता सर्वश्रुत सगळ्या लोकांसाठी तो आहेच. जे काय एकनाथ शिंदेची निर्माण त्याचं एक वलय आहे, एक औरा त्याचा, पण त्याचं पण हे पहिलं व्यावसायिक नाटक आहे आणि त्यामुळे तो खूप कॉन्शियस असतो की काय कोणाकडनं काय मला मिळेल, कोणाकडनं काय घेता येईल, अजून चांगलं कसं करता येईल मला, याबद्दल तो खूप कॉन्शियस असतो प्रत्येकाला. आणि काही सजेस्ट जरी केलं आपण तरी तो पटकन सांगून मोकळा विचारतो. सांगितलं तर हां बरोबर आहे, बघूया, प्रयत्न करून बघूया, होतंय का बघूया, मग झालं की हां बरोबर झालं, चांगली सूचना होती. अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये वेगवेगळ्या घडतात. मी मुद्दाम नाटकाबद्दल जास्त बोलत नाहीये, कारण नाटक बघताना जो एक अनुभव येणार तुम्हाला की दृश्य माध्यम आहे, प्रकाश योजनाचं माध्यम आहे, साऊंडचं माध्यम आहे, या 3 माध्यमांमध्ये ते नाटक खेळलं जात आहे. सेट्स फार सुंदर झालेले आहेत. संदेश बेंद्रेंनी अप्रतिम असे सेट्स केलेले आहेत, जे नेहमी त्यांचं जो खासियत त्याचे आहे संदेशची, की अप्रतिम सेट्स, त्यांच्याबरोबर अप्रतिम लाईट्स, अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असल्यामुळे ते खूप छान जमलं. आणि एकंदरीत बऱ्याच दिवसांनी एक छान भट्टी जमलेली दिसते असं मला वाटायला लागलं. लाईफ एनजीओकडून आले व्हॉलंटियर म्हणून. इथे डॉक्टर हेगडे असतील का? हो दादा, आता कशाला आले तुम्ही बाहेर थांबा थोडं. बाहेर काय थांबा, पाऊस पडतोय बघा की. बॅग पण इथेच आहे माझी. डांगे, बाहेर सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे. दादा ऐका ना, तुम्ही बाहेर थांबा थोड्या, मी पाया पडतो तुमच्या. अरे काका प्लीज. हो, तुमच्यापेक्षा वयाने लहान आहे दादा मी. चिन्मय पटवर्धन आणि दिनेश सिंह आमच्या बरोबर आहेत. खूप स्वागत तुमचं रंगभूमी.com वर. तुमचं काय पात्र आहे साधारण सांगाल का? माझं लॉयरचं पात्र आहे. अच्छा. वकील आहे मी. आणि दुसऱ्या सीनमध्ये मी एक वृद्धाश्रममध्ये
ऑक्युपंट आहे, त्याचा रोल करतोय. ओके. चिन्मय? माझी पण नाटकात 2 पात्र आहेत. त्यातलं एक खूप महत्वाचं पात्र आहे, ज्याबद्दल मी काही नाही सांगू शकत. ओके. आणि दुसरं जे पात्र आहे ते सरांबरोबर आहे का सीनमध्ये, आणि त्या सीनमध्ये आम्ही खूप गंमत जम्मत आणि खूप मज्जा करत असतो. तो सीन करायला खूप मजा येते. हो. तरी तुम्हाला सांगू का, बाकीच्यांपेक्षा तुम्ही जास्तच सांगितलं आम्हाला काहीच सांगितलं नाही कोणीच. लॉयर एवढं तरी सांगितलं खूप झालं. या बसा तुम्ही. मी त्यांच्याशी बोलतो आणि आलो. कचेरीत घेऊन या. तुला अक्कल दिलं का देवाने काढा? सावरकर, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सावरकर कधी होते मूर्खा? सगळे करत असतात ना, मग मला वाटलं इथं पण असतील. पिंडो कसा काय? सर तुम्ही म्हणालात दिनेश सिंह नाव आहे, तर मी सहज विचारलं महाराष्ट्रीयन होतं, तर ते म्हणाले मी नेपाळी आहे. कसं काय, म्हणजे मराठीकडे कसं काय, मराठी रंगभूमीकडे आकर्षण कसं झालं, मराठी एवढं तुमचं छान कसं? खुश ये रायता फैला कर खुश. अरे गेले 4 दिवस पागल सारखा तुझा दार वाजून जातोय मी. मेला आहेस जिंदा आहेस ते यार. एक पाणी हो दिला असता तर काय बिघडला असता तुझा? आणि ते पोलिसाला बोलवावं लागलं. माझी हिस्ट्री अशी आहे की मी कालच चिन्मयला सांगितली गोष्ट की वाळवी नावाची एकांकिका आहे जयंत पवारांची, त्यात मी काम करत होतो. आणि वाळवी मला बोलता येत नव्हतं, म्हणून त्यांनी मला नाटकातून काढलं होतं. आणि त्यानंतर मी स्वतःच डिरेक्शन करायला घेतलं आणि नंतर त्याच डिरेक्टर बरोबर त्याच नाटकामध्ये तोच रोल केला होता मी. वा, कुठला रोल? वाळवीमध्ये तो संजय नार्वेकर जो रोल. संजय नार्वेकर. ओके ओके ओके. वा, क्या बात आहे, मस्त. पण ही ओढ कुठून आली मराठीकडे, आणि मराठी चांगलं कसं तुमचं, म्हणजे तुम्ही कसं काम काय केलं मराठीवर, कोणाकडून तुम्ही धडे घेतले? बघायला गेलो तर माझी बायको मराठी आहे. अच्छा, अरे वा वा वा. तर आम्ही घरात गंमत अशी आहे की बायको मुलांशी हिंदीत बोलते, ते मराठीत बोलतात, आणि मी मराठीत बोलतो तेव्हा हिंदी बोलतात माझ्याशी. अशी भाषा दोन्ही समृद्ध होत जातील त्या. पण आणि चिन्मयने मला सांगितलं की तू संजय दादांबरोबर काम केलंयस आधी. नाही, तू सवाईमध्ये. हा, म्हणजे तेव्हा त्याची एकांकिका होती आणि आमची एकांकिका होती. अच्छा, कॉम्पिटिटर. हो, क्या बात आहे. ओके. मग तिथून मग कसं काय आता कॉन्टॅक्ट कसा केला तुला संजय दादांनी? म्हणजे ऍक्च्युली संजयनी माझं काम तेव्हाच बघितलं होतं आय गेस, आणि त्यामुळे त्याच्या लक्षात राहिलं आणि म्हणून त्यांनी कॉन्टॅक्ट मनात बसलेला असतो त्यांच्या की मी नाटक करणार तेव्हा चिन्मयला घेणार. म्हणजे संजयच्या एकांकिका माझ्या मनात बसल्या होत्या, याबद्दल मी शुअर आहे. हो, क्या बात. पण ह्या नाटकाबद्दल म्हणजे काय वाटतंय, वेगळे पण ह्या नाटकाचं काय आहे? कारण आता सध्या खूप नाटकं येतात, आपण बघतो नवीन नाटकं, म्हणजे आता जानेवारीमध्ये इतकी अनाऊन्स झाली आहेत. ह्या नाटकाचं वेगळे पण तुम्ही काय सांगाल? तुम्हाला काय आवडलं या नाटकातल्या 3 गोष्टी सांगा ना मला प्रत्येकी. स्टोरी स्टोरी स्टोरी. वा, ज्याबद्दल आम्हाला काही हिंट लागू दिली नाहीये कोणीच. त्याचेच पैसे दिलेले आम्हाला. हो. चिन्मय, तू सांग. हा, खरंच सर, म्हणजे जसं संहिता नाटकाची दुसरं खरं तर सशक्त अभिनय जो होता, अभिनेते करतायत जो तुम्ही बघाल, म्हणजे बाकीच्या नाटकात करत नाहीये असं म्हणायचं तुला? सतत करतायत, पण इथे मजा आहे, वेगळीच मजा आहे. आणि तिसरं म्हणजे नाटकाचा सेट, नाटकाचं नेपथ्य ते खूपच संदेश बेंद्रे ब्रँड आणि खूप मस्त आहे. म्हणजे लोकांना बघायला खूप मजा येईल, याबद्दल मी शुअर. बरंच नाटकामध्ये जरा मंडळी म्हणजे मोठे शिल्पा तुळसकर म्हणा किंवा आपले क्षितिज दाते सर आहेत किंवा ऋषिकेश जोशी दादा, तर ह्यांच्या मागे एक वलय आहे की जरा मोठा, आता मराठीमध्ये मोठी नावं झालेली, तर त्या काही दडपण होतं काम करताना? ऑनेस्टली सांगायचं तर नावं ऐकून होतं. क्षितिशला मी आधीपासून ओळखत होतो, कारण क्षितिश कॉलेजमधला सिनियर आहे, सो त्याचं काम बघूनच आम्ही पण कामं केलेली आहेत. आणि शिल्पाताई आणि ऋषिकेश सरांच्या बाबतीत डेफिनेटली नावाचं दडपण होतं, पण जसं त्यांना भेटलो आणि आम्ही तालमी एकत्र केल्या त्यानंतर असं खरंच काही जाणवलं नाही. म्हणजे ती गॅप खरं कधीच नाही जाणवली. आम्ही एकत्र खूप मजा मस्ती करतच काम करतो आणि मजा येते काम करायला. संजयपासून सुरुवात करतो. संजय तर माझ्याबरोबर आम्ही एकत्र स्किट केली आहे, त्यांनी माझ्या ग्रुपच्या अंडर नावाखाली एकांकिका केली आहे, अशी कामं केली आहे खरं तर. पण बाकीचे लोक माझ्यासाठी नवीन होते, थोडी दडपण खरं तर सांगायला होती, कारण माझं पहिलं नाटक आहे मराठी रंगभूमीवर. मी हिंदी केलंय, मराठी केलंय, इंग्लिश केलंय, पण मराठी एकांकिका केली आहे आणि व्यावसायिक रंगभूमीवर माझं पहिलं नाटक आहे. तर मी खूप एक्सायटेड होतो आणि नंतर मला कळायला लागलं की नाही, ते खूप कॉपरेटिव्ह आहेत. ते बरं झालं तुम्ही बोललात. नाही, मला वाटलं प्रबोधन करायला बघून परत फिरताय की काय? कोणी असो, मला काय त्याचं. मला काय त्याचे. वा वा वा, क्या बात.